Today we start lecture number 13, runoff and factors affecting runoff. Firstly, we see the definition of runoff. Runoff may be defined as that portion of rainfall as well as any other flow which makes its way towards the river, stream or ocean, etc. आपल्याला पहिल्यांदा रनऑफची डेफिनेशन पाहिजे आहे. रनऑफ म्हणजे काय, तर जो काही पाण्याचा जो काही पाऊस पडतो त्या पावसाच्या पाण्याचा जो काही भाग आहे किंवा काही प्रवाह आहे हा नदी, नाले किंवा समुद्र यांच्या दिशेने वाहून जाण्याची जी काही प्रक्रिया आहे त्याला आपण रनऑफ असं म्हणतो. किंवा जो काही ते मार्ग काढतात तिथपर्यंत जाण्यासाठी त्याला रनऑफ असं म्हणतात. रनऑफ मे बी डिफाईन ॲज द पोर्शन ऑफ रेनफॉल ॲज वेल ॲज एनी अदर फ्लो विच मेक्स इट्स वे टुवर्ड्स द रिव्हर, स्ट्रीम और ओशियन एक्सेट्रा. नेक्स्ट पॉइंट, रनऑफ सायकल. यामध्ये इट इज हायड्रोलॉजिक सायकल विच फॉल्स बिटवीन द फेज ऑफ प्रेसिपिटेशन and the subsequent discharge in the stream channels or direct return to the atmosphere through evaporation and evapotranspiration. आता रनऑफ सायकल म्हणजे काय की अशा प्रकारे एक हायड्रोलॉजिक चक्र आहे की त्यामध्ये काय होते, which falls between the phase of precipitation, ज्यामध्ये समजा की जो काही पर्जन्यवृष्टीचा टप्पा आहे, ज्यावेळेस आपण पाऊस सुरू होण्याचा अगोदर कालावधी आणि झाल्यानंतरचा कालावधी, यामध्ये जो काही पर्जन्यवृष्टीचा टप्पा आहे आणि त्यानंतर जो काही प्रवाह वाहतो किंवा त्यानंतर जो काही पाऊस पडतो यामधील तो पडलेला पाऊस किंवा त्यानंतर जे काही त्याचं बाष्पीभवन होतं आणि मग त्यानंतर जे काही बाष्पीभवन होऊन जे पुन्हा जे काही पाणी आहे किंवा जे काही पर्जन्यवृष्टीचा भाग आहे तो पुन्हा काय होतो की वातावरणामध्ये थेट पुन्हा त्याच प्रक्रियेने पुन्हा परत येतो. याला आपण काय म्हणतो, हायड्रोलॉजिकल सायकल. नेक्स्ट पॉइंट, फॉलोइंग आर द 4 कंडिशन्स विच आर असोसिएटेड विथ द रनऑफ सायकल. आता आपल्याला या रनऑफ सायकल विषयी 4 बाबी बघायच्या आहेत किंवा 4 त्याच्या कंडिशन आहेत की कशा प्रकारे रनऑफ सायकल होते. इन फर्स्ट कंडिशन, ड्राय पिरियड एंड अँड बिगिनिंग ऑफ द इंटेन्स अँड आयसोलेटेड स्टॉर्म. आता आपल्याला माहिती आहे पहिलं अवस्था काय आहे की ज्यावेळेस समजा इन द फर्स्ट कंडिशन ड्राय पिरियड एंड, उन्हाळा समजा की ज्या ठिकाणी संपतो, आणि बिगिनिंग ऑफ द इंटेन्स अँड आयसोलेटेड स्टॉर्म, आणि ज्यावेळेस वादळ वारा असेल किंवा त्याची सुरुवात होते पहिल्या स्टेजमध्ये. ॲट दिस स्टेज व्हॉट हॅपन्स, आता यामध्ये काय होतं, ऑल सरफेस अँड चॅनल स्टोरेज गेट डिप्लेटेड, एस्केप्ड इन रिझर्वायर्स, लेक्स अँड पॉन्ड्स फ्रॉम द प्रिव्हियस स्टॉर्म. आता यामध्ये पहिल्यांदा काय होतं की जे काही सर्व ऑल सरफेस आहे हे पूर्णपणे एकदम पोक्त असतात. कुठल्याही प्रकारचं आपल्याला माहिती आहे की उन्हाळा संपल्यानंतर जमिनीचा पृष्ठभाग किंवा ज्या काही जमिनी आहेत त्या पूर्णपणे ह्या कोरड्या झालेल्या असतात. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पाण्याचा अंश त्यांच्यामध्ये नसतो. फक्त कोणत्या ठिकाणी असतो, जे काही रिझर्वायर्स आहेत, लेक्स आहेत, पॉन्ड्स आहेत, नद्या आहेत, आपले ओढे आहेत, तलाव आहेत, जे काही जलसाठे आहेत त्यांच्यामध्येच फक्त काय तर ते फार थोडंसं पाण्याचा भाग त्या ठिकाणी राहतो. अंडर दिस कंडिशन द सोर्स ऑफ स्ट्रीम फ्लो इज ओनली द ग्राउंड वॉटर फ्लो, द फ्लो डिक्रीज विथ टाइम. आणि मग अशा प्रकारे फक्त हा जो काही ग्राउंड वॉटरचा फ्लो आहे यामध्येच फक्त आपल्याला पाण्याचा साठा भेटतो आणि ते सुद्धा काही कारणानंतर तो कमी होत जातो. त्यानंतर सेकंड स्टेजला काय आहे, इट इज द स्टेज आफ्टर बिगिनिंग ऑफ रेनफॉल अँड बिफोर सॅच्युरेशन ऑफ इंटरसेप्शन अँड डिप्रेशन स्टोरेज. आता त्याच्यामध्ये काय होते, ॲट दिस स्टेज बिगिनिंग ऑफ रेनफॉल अँड बिफोर द सॅच्युरेशन ऑफ इंटरसेप्शन अँड डिप्रेशन स्टोरेज. याच्यामध्ये पाऊस पडल्यानंतर आता यामध्ये जमीन अगोदर पूर्णपणे कोरडी असते, लगेचच पाऊस पडतो त्यावेळेस जी काही जमिनीची संपृक्तता होण्याचा कालावधी आहे तो त्यावेळेस त्याला जास्त वेळ लागतो. इन दिस कंडिशन व्हॉट एव्हर प्रेसिपिटेशन टेक प्लेस फॉल्स डायरेक्टली ऑन द लँड सरफेस or on a stream surface known as a
चॅनल प्रेसिपिटेशन. आता यामध्ये इन दिस कंडिशन काय होते की व्हॉट एव्हर प्रेसिपिटेशन टेक्स प्लेस फॉल्स डायरेक्टली ऑन लँड सरफेस ऑर अ स्ट्रीम सरफेस. ज्यावेळेस समजा की पाऊस पडतो त्यावेळेस तो जमिनीवरती पडतो आणि ज्या ठिकाणी स्ट्रीम सरफेस पाण्याचा प्रवाह जलसाठा असेल त्या ठिकाणी देखील तो पाऊस पडतो. तरच आपण काय म्हणतो की चॅनल प्रेसिपिटेशन. आणि मग अशा प्रकारे दिस प्रोव्हाइड्स अँड इमिजिएट इन्क्रीमेंट ऑफ अ स्ट्रीम फ्लो. त्यामुळं पाण्याच्या प्रवाहामध्ये ज्यावेळेस समजा की अतिरिक्त पाण्याचा पाऊस पडतो त्यावेळेस त्याचं काय होतं की त्याचा जो काही फ्लो आहे हा डायरेक्टली त्या ठिकाणी वाढतो. इन दिस स्टेज ओव्हरलँड फ्लो टेक प्लेस ओनली फ्रॉम दोज पोर्शन ऑफ वॉटरशेड विच आर इम्प्रिव्हियस नेचर सच ॲज अ रोड्स एक्सेट्रा. Over the soil surface it does not occur as rainwater is consumed by several losses such as depression, storage and infiltration loss. आता यामध्ये काय होते की at this stage overland flow take place only. कोणत्या भागामध्ये त्या ठिकाणी ओव्हरलँड फ्लो होतो की ज्या ठिकाणी ओनली फ्रॉम दोज पोर्शन ऑफ वॉटरशेड विच आर इम्प्रिव्हियस नेचर. ज्यामध्ये पूर्वीचा जो काही जलसाठा आहे त्यामध्ये या ठिकाणी ओव्हरफ्लो होतो. थर्ड स्टेजमध्ये काय आहे इन दिस स्टेज ऑल लॉसेस सच ॲज इंटरसेप्शन बाय व्हेजिटेटिव्ह फॉलेज अँड डिप्रेशन स्टोरेज ऑन अ लँड सरफेस आर सॅटिस्फाईड अँड इन्फिल्ट्रेशन रेज इज रिड्यूस टू द मिनिमम. आता यामध्ये समजा की जे काही व्हेजिटेटिव्ह फॉलेज आहे किंवा ज्या ठिकाणी जो काही जलसाठा आहे किंवा ज्या ठिकाणी खळगे आपण ज्याला म्हणतो अशा प्रकारच्या याच्यावरती पूर्णपणे त्याचं संपृक्तता होते किंवा हे सर्व पूर्णपणे भाटतात. वनस्पतींना देखील पूर्णपणे पाणी हे पूर्ण झालेलं असतं. त्यानंतर लँड सरफेससुद्धा म्हणजे जे काही जमिनीतून पाण्याचा निचरा होतो तो देखील पूर्ण झालेला असतो. आणि त्यामुळे काय होतं की जे काही इन्फिल्ट्रेशन रेट आहे ते आपोआपच त्याचं कमी होतं रिड्यूस टू द मिनिमम. म्हणजे जो काही जमिनीमध्ये पाण्याचा निचरा होण्याचा जो काही निचरा होतो ते निचरा होण्याची प्रक्रिया ही कमी होते. यामध्ये causing the overland flow to reach the maximum and it becomes at one the major source of surface flow from entire drainage basin. सबसर्फेस फ्लो इज ऑल्सो स्टार्टेड अँड मिड्स टू द स्ट्रीम फ्लो. आता यामध्ये काय होतंय की जे काही जमिनीवरून जे काही पाणी वाहू लागतं त्यामुळे काय होतं की इन्फिल्ट्रेशन रेट कमी होतो आणि हे सर्व पाणी काय होतं मग जे काही नदीचं पात्र असेल किंवा इतर जे काही आहे त्यांच्याकडे ते परत न गेल्यामुळं जे काही सबसर्फेस आहे या सबसर्फेसला ते फ्लो चालू होतो आणि मग त्यानंतर तो इतर प्रवाहांना जाऊन भेटतो. त्यानंतर इन लास्ट कंडिशन दिस कंडिशन कम्स आफ्टर द एंड ऑफ रेनफॉल. ज्यावेळेस पावसाचं पर्जन्यमान संपतं त्यानंतरचा जो काही वेळ आहे किंवा त्यानंतर जे काही पोझिशन आहे ती कशी राहते ॲट दिस स्टेज. काय होतं या स्टेजला की प्रेसिपिटेशन कॉजेस द ओव्हरलँड फ्लो बेस फ्लो अँड डेव्हलपमेंट ऑफ चॅनल स्टोरेज. याच्यामध्ये पूर्णपणे काय झालेलं आहे की पूर्णपणे सगळीकडे समजा की प्रेसिपिटेशन कॉजेस द ओव्हरलँड फ्लो झालेला आहे. त्याच्यानंतर बेस फ्लो देखील झालेला आहे आणि कुठल्याही प्रकारचं म्हणजे आपण ज्याला म्हणतो चॅनल स्टोरेज हे पूर्णपणे डेव्हलप झालेलं आहे. A large amount of water is lost from soil moisture interception and depression storage due to evaporation. आता यामध्ये इव्हॅपोरेशन मधून काय झालेलं आहे जे काही बाष्पीभवन होतं हे कशामधून होतं की ज्यामध्ये एकदम जास्त प्रमाणामध्ये काय झालेलं आहे लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर इज लॉस्ट फ्रॉम द सॉइल मॉइश्चर. त्याच्यानंतर इंटरसेप्शन आणि डिप्रेशन यामधून जे काही लॉस ऑफ वॉटर होते ते कशामधून त्याचं काय झालेलं आहे त्याचं बाष्पीभवन झालेलं आहे. इन ॲडिशन स्टोर्ड वॉटर इज सरफेस डिप्रेशन ऑल्सो स्टार्ट टू परकोलेट डाऊन अँड मिड्स टू द वॉटर टेबल. त्यानंतर काय होतंय की जे काही ॲडिशनल स्टोर वॉटरने जे काही परकोलेट होतं जे पाणी ते पुन्हा काय होतं की
वॉटर टेबलला जाऊन मिळतं. तर अशा प्रकारे लेक्चर नंबर 13 रन ऑफ अँड फॅक्टर्स अफेक्टिंग रन ऑफ यामध्ये याच्या ज्या काही फोर स्टेज आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. आणि डेफिनेशनमध्ये रन ऑफची डेफिनेशन आणि त्यानंतर जे काही रन ऑफ सायकल आहे त्यामध्ये इट इज अ हायड्रोलॉजिकल सायकल याचं MCQ विचारला जातं.